ते तळाचा प्रॉब्लेम होता. काम करून जात मला आवडते. आणि हॅलो गाईज, सगळ्या तुमचं आमच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मनीष दीक्षा की कहाणी. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? तर आज आहे मंगळवार. मी कामावरून आलो लवकर आणि मी येताना आळूची पानं घेऊन आलो. खूप दिवसापासून आमचा प्लॅन होता की आळूची वडी बनवायची म्हणून. आणि दीक्षा मला खूप वेळा बोलत होती की आळूची पानं घेऊन ये म्हणून. मग आज फायनली घेऊन आलो मी. माझ्या कंपनीतला भाऊ आहे त्याने दिली. तर आणि मागचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला ना? तर आता आपण डायरेक्ट किचनमध्ये जाऊ आणि बघू दीक्षाने काय करायला लावले ते. चला. तर आता आपण बघू शकता की दीक्षा आळूवडी बनवते. ते तळळचा प्रॉब्लेम होता आपला. बाकी प्रिपरेशन तिने आधीच करून ठेवलेली. आणि ही पानं आहेत ती मी माझ्या जिथे जॉबला होते तिथे एक भाऊ आहे महेंद्र भाऊ म्हणून, त्यांनी त्याचे घरून आणून दिलेत आम्हाला. खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि दीक्षा पण खूप दिवस झाले बोलत होती की पानं घेऊन ये. त्यांनी आज आठवणीत आमच्यासाठी घेऊन आला तो. आणि आता लेअर देतात ना एकावर एक ठेवून असे लेअर दिले जातात. आणि बाकीचं जेवण पण इकडे तयार आहे वाटतं. आणि नंतर मग आपण स्टीम करणार ना त्याला. मग ते का थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवणार आहे? फ्रीज मध्ये आपण नंतर स्टोअर करू शकतो ना झाल्यावरती. अच्छा. आपल्याला नंतर खायची असेल स्टीम करून फ्रीज मध्ये स्टोअर करून ठेवायची. आणि आता बघू शकता एक राऊंड झालेला आहे. मेहंदी बघू. मेहंदी खूप चांगली झाली. दाखव व्यवस्थित. आणि आता दुसऱ्या राऊंडला सुरुवात होते. बघू आता फायनल कधी होते. अजून स्टीम करायचं ना. किती वाजले? 7:15. तसं आपण जेवायचं आहे ना डायरेक्ट. स्टीम नंतर फ्राय करून जेवणारच आहेत ना आपण डायरेक्ट. एवढं टेन्शन नाही. खूप चांगले असू दे. नाही तर ते खाजवतात ना कशाला. आपण चिंच टाकलं ना त्याच्यात. चिंच टाकले आम्ही तशी. पण बघू आता. कारण कधी कधी काय होते की पाने वेगळी पण असतात ना. तर मग ती खाल्ली जात ना इकडं घशाला एकदम बेकार. अरे कहना क्या चाहते हो? खातानाच नंतर मग खूप त्रास होतो त्याचा. त्याच्यासाठी काय करतो आपण? चिंच वाटायचं का? मग ते किती तरी पण होऊ शकते चांगलं असं. चिंचेचं पान टाकल्यानंतर चांगलं होतं का? खाजवत नाही. अच्छा, चिंचेचं पान टाकल्यानंतर मग खाजवत नाही. ओके. तर आता आळूची पानं संपलेली आहेत. आणि हा शेवटचा म्हणजे दुसराच शेवटचा. कुठं 2 आता झाले. एवढीसाठी किती मेहनत करायला लागते. खायचंय तर मेहनत करायलाच पाहिजे.
हो ना, खायचं तर मेहनत करायला लागते ते पण आहे. जिभेची चव आहे ना, दुसरी काय आहे? हेच पाहिजे रोज. जिभेचे चोचले असतात ना रोजचे, हेच पाहिजे तेच पाहिजे, असंच पाहिजे तसंच पाहिजे. माझा नाही असं काय, माझा नाही. फ्राय करायला लागले, सकाळी आणून ठेवलेले ओले बोंबील. मला पण आवडतं आणि दीक्षाला पण आवडतं. मच्छी होती खूप सारी, पण आता बोंबील भरत झाले, खाल्ले होते ना आपण. आणि इकडे आपले आळू वडे स्टीम झाले आहेत बघा. वा वा वा, फुगलंच आहे. तिला टेन्शन आलेला का स्टीम करताना किंवा कधी फ्राय करताना ना, फ्राय करताना सुटतील का काय? फ्राय करताना समजेल आता. हा ना, बघू ना. रव्यामध्ये केलेत ना फ्राय? रवा फ्राय बोंबील होत आहेत. आणि थोडा जेव्हा फ्राय करा, आळू वडी पण करू नका. आलू वडे करायचे. टेस्ट करून पहिले बघायला लागतील ना की रसाला चालू असतं नाही. तर आता आम्ही थोडं बसतो, कामं करून जरा थकलो मी पण. क्या बोला तूने? काय कामं केली? कामं खूप असतात, त्यामुळे मग थकून जातो माणूस. जॉबवर पण करा, घरी येऊन पण करा. हे माझं घरी येऊन काय? माझं नाही, म्हणजे इथंच दीक्षाच बोलतो मी. दीक्षाच खूप कामं करते. जॉबवर पण करा, परत घरी येऊन आवरावर करा, जेवण करा. मला करूनच देत नाही. मी बोलतो तिला कधी कधी का मी तुला हेल्प करतो, मी नाही करून देत मला हेल्प. तर आता फायनल चेकअप चालू आहे. झाले ना? ते बोंबील फ्राय पण झालं. मग फ्राय करू. हे बघा, फ्राय करताना सुट्टी आहे. काय वाटतं तुला? बघू आपण. आणि वाह लजीज. आता आळू वडी फ्राय होत आहे. पहिले पीस करणार, नंतर फ्राय करणार. आळू आळू लचा प्रॉब्लेम आहे. व्हेरी गुड. असंच मी तुला शिकवलंय बरोबर. आणि पहिली आळू वडी वा फ्राय करताना आमच्या मॅडम या सीझन मध्ये पहिलीच ना. आपण पहिल्यांदा खाल्ली. आपण पहिलं मग पहिल्यांदा खायला आले सीझन मध्ये. अच्छा हा, या सीझन मध्ये पहिल्यांदा. मग तेच बोललो ना मी पण शिकवायला याला काय लागतं. वा लगेच कलर ना खाली. सुटली ती. आता असं आहे की मला कलर ना. ही उद्या थोडं थोडं करून खायचं. कोण बोलतंय? थोडी थोडी करून खायचा असं माझी इच्छा. कोण बोलतो? मीच बोलतोय. मला एखादी गोष्ट आवडली ना, मग ती कधी संपते याकडे माझं जास्त लक्ष असतं. माझं नाही. म्हणजे मला पण आवडते. आणि आवडणारी गोष्ट संपलत काय नाही. हा टोमणा मला होता आणि मला समजलेला आहे. मी टोमणा नाही मारत, कोणालाच टोमणा कधीच नाही. काय जी गोष्ट आहे, खाऊ शकतो माणूस, एवढा काय.
मस्त कलर येईल ना आता ब्राऊन. व्हेरी गुड. असं शिकवलं मी तुला, बरोबर करतोस हा. A few moments later. तर दीक्षाला टेन्शन आलंय की ती सुट्टी झाली म्हणून, घट्टाने झालेली. एवढं काय आहे त्यात, आपण तोडून खाणार आहेत ना. प्रत्येक गोष्ट तिचं ना, म्हणजे ते दीक्षाचं असं आहे ना की एखादी गोष्ट करायची म्हणजे परफेक्टच करायची. म्हणजे त्यात 19-20 पण नको, म्हणजे थोडा पण इकडे तिकडे जायला नको काय, असं तिचा प्रत्येक गोष्ट. ॲक्च्युली चांगलं पण आहे, पण ॲडजस्ट पण थोडा कमी जास्ती काय नाही का होतच असतं. एवढा काय आहे त्याच्यात, तर प्रत्येक गोष्ट 100% चांगलीच झाली पाहिजे असं. तर पहिला बाईट आता तेच करणार आहे मी, बघू आता कसं आलाय. धक 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 धक. गरम आहे. Oh my God! Wow! वा शाबास. शाबाश. नाही नको नंतर हो ना. नको बोलायला लावलंय ना, खायला पण लावलंय. मस्त झालं. तर हाय, आता आम्ही आमचं पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसलोय. तर आता सर्व जेवण झालेलं आहे आणि आम्ही जेवतोय. मग जेवण झाल्यावर आपण बोलूया. हॅलो गाईज, आता आमचं जेवण झालेलं आहे आणि मस्त जेवण झालं आमचं. बोंबील फ्राय मस्त झालेलं आहे आणि जिस बात का हमें डर था आखिर वही हो गया. आम्ही जी हळूहळू बनवली होती ती घशाला खाजवायला लागली आणि मग आम्ही स्टॉप केला, कारण नंतर जाऊन जास्त त्रास झाला असता. आधी माहीत नव्हतं आम्हाला, आम्ही चिंचेचं पाणी पण जास्त लागलं ना, जास्त पाणी टाकलेलं चिंचेचा, तरी पण शेवटी तेच झालं. जर परत जास्त खाल्ला असता मग घशाला त्रास झाला असता, मग आम्ही स्टॉप केला. आणि जो दुसरा रोल बनवला होता तो पण फुकट गेला. सपना तुटा आहे, शेवटी तेच झालं. मग आता काय करणार, शेवटी फेकून द्यायला लागलं ते. तर मग आता इथेच आम्ही ब्लॉग आता एंड करतोय. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.